आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरात श्रावणाच्या पहिल्याच दिवशी हरित क्रांतीची सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक 1 मधील सूर्यमुखी श्री हनुमान मंदिर परिसरात भव्य वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. या अभियानात तब्बल 2500 झाडांची एकाच दिवशी लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे भविष्यातील वृक्ष लागवडीसाठी परिसरात तब्बल 3500 खड्डे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात ही संपूर्ण टेकडी हिरवाईने नटविण्याचा संकल्प करण्यात आला. हरित धुळे या संकल्प घेऊन आमदार अनुभय अग्रवाल यांनी या उपक्रमाला पुढाकार दिला. शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा उपक्रम ठरला. नगरसेवक ललित गंगाधर माळी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या उपक्रमातून यश मिळाले. महानगरपालिका प्रशासनानेही या अभियानासाठी भक्कम सहकार्य केले. आयुक्त नितीनजी कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणासाठी आवश्यक नियोजन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. SNTT कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. परिसरातील नागरिकांनीही हातात फावडे आणि पावडी घेत श्रमदान केले. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधीही या अभियानात सहभागी झाले. लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान दिले. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. श्रावण महिना हा भक्ती, निसर्ग आणि नवचैतन्याचा काळ मानला जातो. त्यामुळे श्रावणाच्या पहिल्याच दिवशी वृक्ष लागवडीचा हा उपक्रम विशेष ठरला आहे. सूर्यमुखी हनुमान मंदिराचा आध्यात्मिक वारसा आणि टेकडीचा निसर्गरम्य परिसर यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. टेकडीच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. त्यामुळे भविष्यात ही हिरवी टेकडी नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. निसर्ग, शांतता आणि पर्यटनाचा सुंदर संगम येथे निर्माण करण्याचा संकल्प आहे. आज लावण्यात आलेली 2500 रोपे केवळ झाडे नसून संकल्पाची सुरुवात आहे. उर्वरित खड्ड्यांमध्येही टप्प्याटप्प्याने वृक्ष लागवड केली जाणार आहे. वृक्ष लागवडीसोबतच झाडाच्या संवर्धनावरही भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक झाला आहे. धुळे शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. आता 3500 खड्ड्यांमधून उभी राहणारी हिरवी टेकडी हरित धुळेची नवी ओळख ठरणार आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे. नगावबारी फॉरेस्ट कॉलनीच्या परिसरात जी फॉरेस्टची लँड आहे त्या ठिकाणी सर्व कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते, महापालिकेचे सर्व कर्मचारी, आयुक्त साहेब, उपआयुक्त सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण 2500 झाडं लावायचा उपक्रम हाती घेतलेला आहे. जवळपास आत्तापर्यंत धुळे शहरात 5,500-6 हजार झाडं या ठिकाणी हरित धुळेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लावलेले आहेत. आणि याच्यासाठी ललित माळी यांनी फार परिश्रम घेतले आणि गेल्या 15 दिवसापूर्वीसुद्धा या भागात मी आलो होतो. तेव्हाही खड्डे खोदायचं काम आणि वरती त्या साईडला टेकडीवर झाडं लावायचं काम ललित माळी करत होता. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज नागरिकांच्या सहभागाने आयोजित झालेला आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, महानगरपालिका प्रशासन